नावाच्या पत्रकाराचं नाव आहे महाराष्ट्रात. भविष्यामध्ये जर पद्मश्री पुरस्कार भेटला, काल मुरलीअण्णा मोहोळांनी सुद्धा भारताच्या लोकसभेमध्ये आवाज उठवलेला आहे. कुस्ती लागते. पुण्याच्या सह्याद्री कुस्ती संकुलनाचा पैलवान संकेत ठाकोर आणि संजय तनपुरे मामासाहेब मोहोळ कुस्ती केंद्र पुणे. वाहेगुरु 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 वाहे. हो हो हो. हे हरिगावाले पैसे घ्या. आता 1 मिनिट थांबा सर्वजण. संकेत ठाकोर हात वरती. या पोरानं परदेश गाजवलेला आहे. आणि हा संजय तनपुरे हात वरती. जामखेडचा शिवूरचा पोरगा आहे. मामासाहेब मोहोळ कुस्ती केंद्र पुणे. वस्ताद ज्ञानेश्वर मांगडेचा पंकज हारपोडेचा पट्टा आहे. हा आणि हा विजय काका बराटेंचा पट्टा आहे. कुस्ती बघा आता. जुनेद शेख पैलवान पंचाच्या भूमिकेमध्ये आहे. दोन्हीही बिजली पैलवान आहेत. कुस्ती युट्यूबला सर्च करून बघा. दोघांच्या नावाला किती मोठी लोकप्रियता आहे. भारताचा तिरंगा जगभरामध्ये घेऊन जाणारी ही नाव आहेत. आज क्रांती सूर्य केसरीच्या या ऐतिहासिक मैदानामध्ये संजय तनपुरे आणि संकेत ठाकोर असा मुकाबला सुरू झाला. क्रांती सूर्य भाई चंद्रकांत नाना निंबाळकर यांच्या माध्यमातून या कुस्तीची सुरुवात झाली. आणि आज संतोषदादा निंबाळकर या भागाचे भाग्यविधाते यांच्या माध्यमातून आणि पाणीदार आमदार, वजनदार आमदार, दिलदार आमदार, शानदार आमदार राजाभाऊ राऊत महाराष्ट्राच्या विधान भवनामध्ये या भागाचा बुलंद आवाज असणारे राजाभाऊ राऊत यांच्या पाठबळानं साकारलेले कुस्तीचं मैदान आणि त्यातली ही आकर्षक कुस्ती. राजाभाऊ राऊत मित्रमंडळ मिर्जापूर, विशाल सांगळे उपसरपंच यांच्यातर्फे कॉमेंट्रीसाठी 100 रुपये. पप्पू भालशंकर, संतोषदादा निंबाळकर यांच्या गळ्यातले ताईत, त्यांचे निकटवर्ती नगरसेवक यांच्यातर्फे परत एकदा कॉमेंट्रीसाठी 100 रुपये आलेले आहेत. धन्यवाद. मी तुमचा आभारी आहे. बघा कुस्ती आता अंदाज घ्यायचं काम सुरू झाले. हजारो प्रेक्षकाच्या नजरा कुस्तीवरती आहेत. डाव प्रतिडाव, डावाची उकड, हल्ले प्रति हल्ला दुपारी 4 वाजल्यापासून तुम्ही पाहताय. पण त्यातली मानवी वाघ सिंहाची झुंज, सापा मुंगसाची झुंज, ज्या झुंज्या आहेत त्यामधली ही चिवट झुंज आहे. अंगाचे स्नायू बघा. एक छटाक ही वजन त्यांच्या अंगात कुठं शिल्लक नाही. कुठं कमरेचा कोतळा सुटला नाही, कुठं पोट नाही. सर्वांचे वैरागकरांचे आवडते नगरसेवक पप्पू भालशंकर यांच्यातर्फे परत एकदा 100 रुपये. राजाभाऊ राऊत लोकप्रिय आमदार मित्रमंडळ मिर्जापूरकर सन्माने सागळे उपसरपंच यांच्यातर्फे 100 रुपये. अभि देशमुख भैया हॉटेल बागायदारचे मालक यांच्यातर्फे कुस्ती कॉमेंट्रीसाठी 100 रुपये. ही इथली माणसं त्यांनी काय बघायचं. शिवछत्रपती पुरस्काराचे मानकरी या महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रातला एक ठाण्या वाघ पैलवान म्हणून प्रसिद्ध असणारा गोविंद तात्या पवार यांचं या मैदानासाठी आगमन झालेलं आहे. आपलं तात्या क्रांतीसूर्य केसरी कुस्ती मैदानामध्ये संतोषदादा निंबाळकर आणि मित्र परिवार या ऐतिहासिक मैदानामध्ये स्वागत करतात. शिवराज राक्षेनं 2023 ला पुण्याच्या कोथरूडमध्ये महाराष्ट्र केसरीची गदा खांद्यावरती घेतली. 22 लाखाची थार
आणि 5 किलो चांदीची गदा आणि तोच पराक्रम केला इथं शिवधडीला मराठवाड्यामध्ये धाराशिवला सुधीरांना पाटलानं स्पर्धा घेतली होती तिथं महाट केसीची गदा घेतली. अशा मागील 2023 ला फार मोठा इतिहास झालाय. पुण्याच्या फुलगावमध्ये सिकंदर शेखनं महाट केसरीची गदा घेतली. 3 महाट केसरी झाले. 3 महिला महाट केसरी झाल्या. प्रतीक्षा बागडी, भाग्यश्री फंड आणि अमृता पुजारी आणि 1 हिंद केसरी अभिजित खटके पैलवान. बरोबर एकमेकाच्या अंदाजामध्ये निकाल लागायचा असेल तर पहिल्या 5 मिनिटात लागेल. कारण आता जमीर मोलानेची आणि पैलवान शुभम कोळेकरची कुस्ती तुम्ही पाहिले. घाम आल्यानंतर ग्रीप सापडत नाही. तुम्हाला काय चमत्कार करायचा असेल तर पहिल्या 5 मिनिटाच्या आतमध्ये तुमचे स्नायू एकमेकाला सापडतात. त्या दृष्टीने कुस्ती करा. विशाल सांगळे मिर्जापूरकर उपसरपंच यांच्यातर्फे कुस्ती कॉमेंट्रीचं कौतुक करून मी कुस्ती समालोचक धनाजी मदने पुळजवाडीकर पंढरपूर मला 100 रुपयाचं बक्षीस परत एकदा दिलेलं आहे. त्यांचा मी आभारी आहे. काय झालंय जुनेद पैलवान, ठाकूर पैलवान, तुम्ही सोलापूर जिल्हा कुस्तीच्या आगारात आलाय. जागतिक कीर्तीची कुस्तीची फार माहिती असणारे पैलवान आहात. त्यामुळं कुस्ती यूट्यूबला सर्च करून गेली महिना झालं संतोष दादाला फार व्याप असताना पैलवानची मेडल किती आहेत, त्या पैलवानं काम काय केल्यात कुस्ती क्षेत्रामध्ये, कुठून कुठून त्यांनी देशाचं नेतृत्व केलंय, कोणत्या राज्यातनं केल्यात, कोणत्या गावातनं केलंय हे तपासून संतोष दादा त्या पैलवानला हिरवा खंडील देतात. मग ही टीम त्यांना फोन करून सांगते तुमची कुस्ती घेतली आहे म्हणून. त्याशिवाय इथं कुस्ती कोणाची आयऱ्या गैऱ्याची घेतली जात नाही. संजय तनपुरे पैलवान आणि पैलवान संदेश ठाकूर. लोकप्रिय सरपंच हातीज ग्रामपंचायत वैराग नजीक, तिथं हे मैदान घेण्याचा चांगला प्रयत्न असतो. पोपटरावजी जाधव सरपंच त्या गावचे, मोठं लोकसंख्येचं गाव. मनोज मानेची आणि हनुमंतपुरीची कुस्ती घेतली. पोपटरावजी जाधव सरपंच साहेबांनी कुस्ती कॉमेंट्रीसाठी मला 200 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे. मी त्यांचा आभारी आहे. दलित ज्येष्ठ नेते भारतात्या ठोंबरे यांच्यातर्फे ही कुस्ती कॉमेंट्रीसाठी 100 रुपये. पप्पू भालशंकर मेंबर यांच्यातर्फे, संतोष दादाचे खंदे समर्थक यांच्यातर्फे मला 100 रुपये. धन्यवाद. दायगोडी मेंबर कुठे गेले हो? जिनस उमा पिकडे हजार. अजून घाम आलेला नाही, तुम्ही मातीकडे सारखं सारखं वळताय, हे चुकीचं आहे. गुंजाळ पैलवान, एकदा आखाडा खोदान ह्या 4-5 कुस्ती लावा. ही पोरं झोपी जातील इथं शारदा देवी मंदिराच्या होरांड्यामध्ये. हा दादा, ही पोरं जर झोपी गेली तर परत काय खरं नाही.
संजय तनपुरे पैलवान तुमचा चाहता वर्ग या भागात खूप आहे. संदेश ठाकूर एका रात्रीत एका दिवसात कोणी श्रीमंत होत नाही, कोणी हिरो होत नाही, कोणी नायक होत नाही, कोण जननायक होत नाही. त्यामुळं सावध भूमिका तुम्ही दोघे घेताय. अंगावर चढून जाण्याचा कोणी प्रयत्न केलेला नाही अजून. तुमच्या भात्यातील बाण काढा. तुम्हाला इथं शिकवण्याचं इतपत एवढ्या उंचीचं माणूस तुम्हाला कोण सांगू शकत नाही. व्यासपीठावर बसलेली माणसं तुम्ही पाहता. इंटरनॅशनल कुस्तीचा अभ्यास असणारी गोविंद तात्या पवार आहेत. महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रात ढाण्यावाग म्हणून मैदानी कुस्तीमध्ये अनेकाला सळू की पळू करून सोडणारी कुस्ती सम्राट बसल्यात. असलम काजी, समाधान घोडके बघितल्यात तुम्ही सर्वांनी. मोठा आव्हान स्वीकारण्याची मनगटात ताकद असणारी ही माणसं आहेत सर्व. सत्यवान घोडके बसल्यात आणि महाराष्ट्राचा एक मोठा पैलवान सर्जीराव दाजी चौरे बसल्यात. ही माणसं कुस्त्या बघतात. उगीच तुम्ही वेळ घेऊ नका. सोलापूर जिल्ह्यात जो हिरो ठरतो तो महाराष्ट्रात हिरो होतो. अख्ख्या महाराष्ट्राच्या तालमीमध्ये 60% पैलवान हे सोलापूर जिल्ह्याचे आहेत. सोलापूर जिल्ह्यात चमकला की महाराष्ट्रात त्याची चमक वाढते. फोटोग्राफर तुम्हाला आज जायला संधी आहे. तुम्ही माणसाला कुस्ती बघायला अडथळा निर्माण करता. आज जाऊन छंद काढा. उद्या पैलवान अनेक तुम्हाला फोन करतील, फोटो मागतील. तुम्ही आतमध्ये जावा. इथं माणसाला कुस्ती दिसत नाही. फोटोग्राफर पत्रकारांना कोणी जगात अडवू शकत नाही. तुम्ही साक्षीदार असता त्या कार्यक्रमाचे. सांगितले त्यांच्या कानावरती. दायगुडी मेंबर जरा इकडे या. नाही नाही संजय तनपुरे पैलवान कब्जा घेतलेला आहे. शबाश शबाश. चकार गरगर गरगर फिरायला लागलेला आहे. स्पर्धेतली कुस्ती मैदानी कुस्ती वेगळी आणि मैदान आणि स्पर्धा या दोन्हीचा समन्वय आज संजय तनपुरे साधणार का. आणि हाला छोटा कुस्ती सम्राट असलम काजी. मोईन पटेल त्याचं नाव आहे. मोरासारखा झापा टाकत आलेला. करा की टाळ्या. हेची दान देगा देवा तुझा विसर ना व्हावा. पेता का स्टिंग कसा आहे. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विका तयाचा हर एक वाटे देवा. शेजाऱ्याचा एकर कधी काल निघतो एवढी वाट बघायची. माझं एवढं लिटर जात आणि त्याचं तेवढं लिटर जात. पोराचं पाय पायात पाय धडकत्यात. कोणी डॉक्टर व्हावं, कोणी इंजिनियर व्हावं, कोणी वकील व्हावं, कोणी प्राध्यापक व्हावं, कोणी
आदर्श राज्यकर्ता बनावं। या भारत देशामध्ये शून्यातून जग निर्माण करणारी अनेक माणसं जन्माला आली। ज्या माणसाला जाती व्यवस्थेने खूप छळ, त्या माणसानं भारताची राजघटना लिहून टाकली। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। शाबाश। कधी शाळेत न गेलेले छत्रपती शिवाजी महाराज। अमेरिकेच्या बोस्टन विद्यापीठामध्ये द ग्रेट राजा हा धडा शिकवला जातो। अमेरिका महासत्ता। चहा विकणारा माणूस देशाचा पंतप्रधान आहे। तिसऱ्यांदा 15 वर्ष झालं नरेंद्र मोदी। रोजगार हमीच्या कामावरती काम करणारा माणूस महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री होऊन गेला, स्वर्गीय आराराबा पाटील। पेपर विकणारा माणूस देशाचा राष्ट्रपती झाला, डॉक्टर APJ अब्दुल कलाम साहेब। त्यांच्या पश्चात त्यांची स्टेज जर बघितली, जुना एक रेडिओ फिलिप्सचा, घर पुस्तकानं गच्च भरलेलं, साधी टीव्ही, व्हिडिओकॉनची एवढी संपत्ती फक्त पुस्तकाच्या व्यतिरिक्त संपत्तीत नाही। भारतरत्न पुरस्कार, आग्नेय क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली, भारताला सुरक्षा कवच बनवलं। व्हायचं होतं त्यांना वैमानिक, आणि झाले ते शास्त्रज्ञ, डॉक्टर APJ अब्दुल कलाम साहेब। प्रसंगी बहिणीचं सोनं घाण ठेवलं। शाबास। इकडे कुस्ती लागली न पुकारताच। बेग पैलवान पंच आहे, डोक्याचं विमानतळ केलेलं एक पैलवान आहे। किरण जाधव आलाय, बराच वेळ झालं। मोहीन पटेल आलाय। संजय तनपुरीची कुस्ती आवर्जून घेतली आहे। लोकनायक व्हायचं असेल, स्पर्धेमध्ये लढलेल्या पैलवानला जीवनाची भाकरी मिळेल, सर्टिफिकेट मिळेल, त्याची तर गरजच आहे। पण जनमानसाचं न्यायालय जे आहे, त्या न्यायालयामध्ये सुद्धा हिरो तुम्हाला ठरावं लागल। ते हिरो बसल्यात व्यासपीठावर। गोविंद पवार, पैलवान असलम काजी, समाधान घोडके यांनी स्पर्धेसाठी ही आपली तयारी दाखवली आणि मैदानासाठी सुद्धा दाखवली। तुम्ही पेपर लिहिलेला कोण बघत नाही। बाप्पा सुतार पंच म्हणून चला, तुमचा रिझल्ट लोक बघता। चला बाप्पा सुतार घ्या एक कुस्ती। ही लेकर बसले तर उभा राज वेळ झाला, आणि फास्ट रिझल्ट लावा त्यांचा। नाव पुकारावा या आग्रह धरू नका। गावातला असलं तर नाव सांगा मला, गावातल्या लेकराचं कौतुक व्हावं। वर्षातून एकदा फड असतो, सांगा। सत्यजित मोरे साकत आणि म्हणतात कंडारे। चला ओके, फास्ट निकाल लावा। मी सांगितलं होतं ग्रीप मिळणार नाही म्हणून, परत संजयला सांगितलं होतं, संकेतला सांगितलं होतं। अभिजित पौळ व गणेश पवार तिकडं। हा, ह्या गटात निकाल फास्ट लागते तो। या पोरान लावला निकाल, वा रे वा। अभिजित पौळ व गणेश पवार यांनी मैदानात यायचं आहे कुस्ती लावायला। अजित मुळे हाताला लावून घ्या बाप्पा। बोला की बाप्पा। मल्लिकार्जुन उगले धाराशिव आणि विशाल पैलवान घाणेगावचा। वाजल्यात 9:15। फोटोग्राफर वर या, फोटोग्राफर। चार पाच कुस्त्या घ्या आता जरा थोडा वेळ।
ओ ओ संजय तनपुरे पैलवान लांगा पकडलेले आहेत. काहीतरी करण्याचा मनसुबा आहे. महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान मोईन पटेलचे वडील दिलावर पटेल चाचा कुर्डवाडी मधून या मैदानाला जुडलेले आहेत. ज्ञानेश्वर आसोरी युट्यूब चॅनलच्या माध्यमातून असलम काजी पैलवानाचे बंधू नार्वेतून या मैदानाचा आनंद घ्यायला लागल्यात. परदेशात आहेत, ते इंजिनियर आहेत, महिना 5 लाख रुपये पगार घेतात. तर अशी माणसं ऑनलाईन मैदान पाहतात. त्यांना माझी कॉमेंट्री आवडली, तिथून त्यांनी मला 500 रुपयाचं बक्षीस पाठवलेलं आहे. मी त्यांचा मनापासून आभारी आहे. चालविता हालविता डोलविता तो भगवंता. भगवंताच्या सत्तेशिवाय झाडाचं पान हलत नाही. अशफाक भाई दिलावर पटेल चाचा यांचा मी मनापासून आभारी आहे. सोमनाथ गोरडचा पट काढलेला आहे. तो सोमनाथ गोरडा एका पायावर नाचतोय तो. आणि हा पोरगा काळ्या लांगेचाही चांगला आहे. हो, तुझं नाव काय जरा सांगायला पाहिजे होतं या पोराचं. जालिंद्रआबा मुंडेंच्या तालमीतला आहे का? चांगला आहे पोरगा. सोमनाथ गोरडच्या पटाला हात लावणं सोपं नाही. अर्जुनवीर काका पवारांचा लहान गटातला तो सलामीवीर फलंदाज आहे. सोमनाथ गोरड माळशिरसचा पोरगा आहे तो. काय झालंय त्याला? काय झालंय? थांबायला काय झालंय? ती कुस्ती परत लावायची का? कोणाच्या हस्ते? रवींद्र माने. निमी कुस्ती झाली की नाही भाऊ? आता रवींद्र माने आतमध्ये या. पोलीस दल मैदान सुरू झाल्यापासून इथं हजर आहे. महाराष्ट्राचं पोलीस खातं जगामध्ये नंबर 1 पोलीस खातं. आणि 23 जुलै 1952 हेल्सिंग ऑलिम्पिक मधून भारताला पहिलं कांस्य पदक मिळालं. वैयक्तिक क्रीडा प्रकारातलं. त्या अगोदर मिळत होतं हॉकीमध्ये, पण वैयक्तिक क्रीडा प्रकारात पहिलं पदक खशाबा जाधवांनी मिळवून दिलं साताऱ्याच्या. त्यानंतर महाराष्ट्राच्या स्वप्नील कुसळेनं मागील 10 दिवसापूर्वी पदक मिळवून दिलं नेमबाजीमध्ये 72 वर्षानं. बबन काका काशीद महाराष्ट्रातला एक मोठा पैलवान या मैदानचा आनंद घेतात. जामखेडला ते फार मोठं नियोजन करतात मैदानचं. ते स्वतः नामांकित पैलवान ऑनलाईन मैदानचा आनंद घ्यायला लागलेले आहेत. त्यांच्यातर्फे कुस्ती कॉमेंट्रीचं कौतुक करून मला 51 रुपयाचं बक्षीस त्यांचा कोणीतरी चाहता प्रेम करणारा माणूस इथं असेल. धन्यवाद. तिकडे सोमनाथ गोरडनं आगीकूच करायला सुरुवात केलेली आहे. सोमनाथ गोरड हा आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलाची उद्याची शान असेल. गवळी सर आलेले तिथं. आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलाला 4-5 कोच आहेत. स्वतः अर्जुनवीर काकासाहेब पवार, स्वतः शिवछत्रपती गोविंद पवार, दुसरे शरद पवार शिवछत्रपती, रणबीर फोंगाल, पोपट गवळी, अर्जुनवीर काका पवारांच्या कुस्तीतला एक त्यांचा साक्षीदार सहकारी. त्यांच्या गटापुरतं मर्यादित महाराष्ट्र राष्ट्रीय असू द्या, पण त्यांच्यावरती जीवनामध्ये थोडीशी बॅडपेटची वेळ आली असताना तालमीमध्ये पुण्याला नेलं पोपट गवळीला. आणि तिथं त्याला सुखाचे दिवस माझ्या मित्राला राहावे यासाठी अर्जुनवीर काका पवारांनी करण्यासारखं काळजी दाखवलं.
कारण संकटाच्या काळामध्ये अर्जुन काका पवारांनी काय सोन्याचा चमचा घेऊन जन्म घेतलेला नाही. लातूर जिल्हा दुष्काळाचा जिल्हा, बीड जिल्हा दुष्काळाचा जिल्हा, अशा दुष्काळी भागातून अर्जुन काका पवारांचा प्रवास सुरू होतो. पोपटगवळी तुमचे भाग्य आहे, अर्जुन काका पवार तुम्हाला भेटले. जुनी एक मन आहे, परिसराच्या सानिध्यात गेल्यानंतर लोखंडाचं सोनं होतं. तसे अर्जुन काका पवार, हरिश्चंद्र बिराजदार मामा किंवा अशा बड्या वसदाच्या सानिध्यात जाऊन अनेक पैलवानाच्या जीवनाचं सोनं झालेलं आहे. त्या जुनेद शेखला फार कळतंय. जुनेद शेख चांगला पैलवान आहे. ठाकूरच्या कुस्तीवर कोणी बाहेरनं बोलण्यापेक्षा जुनेद शेखला फार कळतंय. इंजुरीमुळे तो पैलवान थांबलाय, नाही तर या भागाला त्याच्याकडून फार अपेक्षा होत्या. सुदेश, नाटक करणारे पैलवान तुम्ही नव्हे, हा नाटक वगैरे करणारा पैलवान नव्हे. संकेत ठाकूर, काय हितून ठरलेल्या रकमेत 1 रुपया कमी न देता हितून पाठवलं जाते पैलवानला. एका तालमीत सुद्धा संतोष दादाचा मेसेज वाईट जात नाही. मी धनाजी मधने बोलतोय. पैलवान लढला, इंजुरी झाला, काय दुखापत झाली तर त्याला हे बाकीच्या कुस्त्या लावायची ना सोमापो तोपर्यंत ज्ञानदेव माने लावून घ्या की 5-10 मिनिटात या उरकून घ्या कुस्त्या. यांचे निकाल लावून घ्या. मोहीन पटेल आला, ती कुस्ती आखाडा खोदून लगेच लावून घ्या. मानेगावचे सरपंच समाधान बनसुडे, बार्शी तालुक्यातील एक तरुण सरपंच अशी त्यांची ओळख आहे. समाधान बनसुडे साहेब, सरपंच मानेगाव यांच्यातर्फे कुस्ती कॉमेंट्रीसाठी मला 200 रुपये दिलेले आहेत. त्यांचा मी आभारी आहे. आखाडा खोदायला सुरुवात झालेली, एक 5 मिनिटं थोडासा ब्रेक. आता नुसता थरार अस्सल राहिलेला आहे पोस्टरवरचा. कारण उद्या हर्षवर्धन सदगीरला पंजाबला जायचं आहे कुस्तीसाठी. प्रत्येक पैलवानची कुस्ती पुकारली की त्यांनी तयार राहायचं. पैलवान विजय मांडवे आणि सूरज मुंडे तयारीला लागा. मैदान अंतिम टप्प्यात आलेला आहे. शेखर गोरे आणि प्रकाश ऐवळे तुम्हाला लय वेळा पुकार दिलेला आहे, बऱ्याच वेळा पुकार दिलेला आहे. सन्मान्य रवींद्रजी माने साहेब PSI या मैदानाला हजर झालेले आहेत. त्यांचं हे कुस्ती मैदान कुस्ती कमिटी स्वागत करते. सूरज मुंडे पैलवान आणि पैलवान विजय मांडवे तयारीला लागा.
संदीप गुंजाळ तात्या. संदीप गुंजाळ, सन्माननीय वस्ताद जालिंद्रआबा मुंडे, महाटाला कुस्ती क्षेत्राला ज्या माणसानं फार मोठी आपली उपयुक्तता सिद्ध केलेली आहे, तर जालिंद्र मुंडे आबा आणि गोविंद तात्याचं स्वागत राहून गेलेलं आहे. ती माणसं आली आणि जनमानसात गॅलरीत बसली. कोल्हापूरच्या कुस्ती पंढरीमध्ये बीडच्या एका सुपुत्रानं फार मोठा पराक्रम केलेला आहे. या गावची वैरागची अनेक मुलं त्यांच्या तालमीमध्ये कोल्हापूरला प्रॅक्टिस करतात. ज्या जालिंद्र मुंडे आबानं समाधान घोडके महाराष्ट्र केसरी केला, ज्या जालिंद्र मुंडे आबानं पृथ्वीराज पाटील महाराष्ट्र केसरी केला, संग्राम पाटील, समाधान पाटील अशी नावं तयार झाली जालिंद्र मुंडे आबांच्या माध्यमातून. हा सिकंदर शेख काही का जालिंद्र मुंडे आबाच्या तालमीत होता. पडत्या काळामध्ये पिक्चरचा हिरो दिसतो पण डायरेक्टर दिसत नाही. जालिंद्र आबा मुंडे, आपण पुढे यावं. या इकडं ऐतिहासिक क्रांतीसूर्य केसरी कुस्ती मैदानामध्ये आपलं स्वागत होतंय. फार मोठा धनादेश. लक्ष्मी त्यांना प्रसन्न झाली, पण लक्ष्मी नुसती आली म्हणून एपड्या करत बसले नाहीत. त्यांनी तालीम उभा केली कोल्हापूरमध्ये. कोल्हापूरमध्ये जिथं 20 लाखाला गुंठा जागा चालते अशा ठिकाणी 1.25 एकरामध्ये 4 मजली तालीम 5-6 कोटीची इमारत उभा केली आहे. नुसतं आम्ही सांगतोय आकडे सोपे वाटतात, पण त्यांनी करून दाखवलंय. पैशानं पैसा कसा मिळवायचा अशा काही घटना महाराष्ट्रात आपण बघतोय. पण पैसा आल्यानंतर ज्यातून काहीच इन्कम नसतोय अशा ऐतिहासिक कामगिरी करणाऱ्या माणसाचं कौतुक झालं पाहिजे. हे खाली बसा, नाहीतर यांच्या एक 5-10 मिनिटं कुस्त्या लावून मोकळं करा. ह्यांना मोहीन पटेलची कुस्ती अगदी फ्रेश वातावरणामध्ये एकच लावा. 5 मिनिटाची वेळ. संजय तनपुरे. हलगेवाले जिन सुमाप कुठे गेले हो? हे मुंडे आबा आले तिकडं. गोविंद तात्याला घ्या खाली. संदीप तात्या, गोविंद तात्याला घ्या. महाराष्ट्रामध्ये एक मोठी तालीम कुठं आहे तर आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल आहे. महाराष्ट्रामध्ये मोठी तालीम कुठं आहे तर शाहू कुस्ती केंद्र कोल्हापूर. महाराष्ट्रात मोठी तालीम कुठं आहे तर शिवराय व्यायामशाळा कुर्डुवाडी आहे. मोठ्या तालमी. रणवाद्याच्या निनादामध्ये सर्वसामान्य कुटुंबामध्ये जन्म येऊन कुस्ती क्षेत्रामध्ये स्वतःला जेवढ्या पाहिजे तेवढ्या अपेक्षा पूर्ण करता आले नाहीत. गोरगरिबांच्या मुलाची राहिलेली जीवनामध्ये उणीव ते कोल्हापूरच्या कुस्ती पंढरीमध्ये न्यू मोतीबाग तालिमीचा एकेकाचा नामवंत पैलवान जालिंद्र मुंडे आबा कोल्हापूरमध्ये तालीम उभा केली आणि तालीम उभा करून त्या तालिमीनं अल्पावधीमध्ये यश मिळवलं. त्या जालिंद्र आबांचं वैरागच्या या संतनाथाच्या भूमीमध्ये स्वागत होत आहे. शाबास शाबास शाबास. हो 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 बाप्पा सुतार, ही पोरं जरा बसवा घेऊ. विस्कळीतपणा एवढ्या मोठ्या मैदानाला ही पोरं उभारल्यामुळं. अजित बॉस बसवा घेऊ, बसवा की त्यांना. अजित बॉस तुम्ही आक्रमक नाही यावर्षी हो. अजित बॉस तुम्ही आक्रमक झालं की शांतता येते. मुंडे आबांचा व्यासपीठावर सन्मान संपन्न होतोय. मुंडे आबा, कर्म जिनके अच्छे है किस्मत उनकी दासी है, नियत जिनकी साफ है घर में मथुरा काशी है. तुम्ही जीवनामध्ये कधी काळी खुराकाला महाग होता, आज घरामध्ये लक्ष्मी पाणी वाहते. असे जालिंद्र मुंडे आबा संघर्ष योद्धा. संघर्षाचा त्यांचा कालखंड मी पाहिलाय. आम्हाला मार्गदर्शक म्हणून ते भेटले जीवनामध्ये. मुंडे आबा, जालिंद्र मुंडे आबा तर्फे कॉमेंट्रीचं कौतुक करून 500 रुपयाचं बक्षीस मला दिलेलं आहे.
कधी कोल्हापूरला गेला तर चंबुखडीला जावा, त्यांची तालीम बघा. पोस्टरवरची कुस्ती नाव सांगा तुम्ही. शंभू लवटे, नवले, काशाया, वैराग जी हनुमान तालीम, बाप्पा सुताचा पट्टा, आणि शुभम शिंदे कुडवाडी कुस्ती सम्राट, अस्सल पैलवान असलम काजींचा पट्टा. रवींद्र माने साहेब अधीक्षक, जिल्हा कृषी अधिकारी धाराशिव जिल्हा. कृषी अधिकारी शेतकऱ्याची सेवा करण्याची संधी. पॉइंटवर कुस्ती. आता खऱ्या अर्थानं त्यांना जे जमतंय त्या पद्धतीने कुस्ती चालू झाली, कारण स्पर्धेमधले ते बेताज बादशाह आहेत संजय तनपुरे आणि संकेत ठाकूर. मोठ्यांच्या कुस्त्या कोणी बघतं, पण छोट्याच्या कुस्त्या सुद्धा बघितल्या पाहिजे. वैरागच्या मैदानामध्ये अमुक गावचा पोरगा कुस्ती लढला होता, तो भविष्यामध्ये आज चमकलाय, असं भविष्यामध्ये तुम्हाला आठवणी असतात. त्या साळुंक्याने तिकडे कब्जा घेतलाय. कष्टाळ पोरगा पेनूरचा सर्जीराव दाजी चौऱ्यांच्या भाच्याचा मुलगा आहे. बामणीचा मगा एक पृथ्वीराज विजय होऊन गेला, हा त्याचा भाऊ साळुंके मोठा भाऊ आहे, चुलत भाऊ. कब्जा घेतलाय आणि इकडे ही पॉइंटवर कुस्ती लागली आहे. फास्ट बोला पप्पू बेग, त्याला सांगा, सूचना द्या. मोहीन पटेल आपण बराच वेळ झाला थांबवलंय. प्रत्येक ठिकाणी कुस्ती घ्यावी अशी वाटणारी कामगिरी चालू आहे मोहीन पटेलच्या माध्यमातून. मामाचं नाव आहे म्हणून नाही, वतनदारी कुस्तीत चालत नाही. किती पैसा असू द्या, पैशानं जर महाराष्ट्र केसरी होत असता तर धीरूभाई अंबानीचा तो अनंत अंबानी महाराष्ट्र केसरी झाला असता. गेलाय पॅरिसला फिरायला राधिका मर्चंटला घेऊन. कशी तब्येत त्या नीता अंबानीच्या पोराची? मी मुंबईचा फॅन आहे. त्याची तब्येत हिंद केसरी सारखी आहे की, पण तशा तब्येतीचा किती मोठा असू द्या, त्याला कुस्ती क्षेत्रात कष्टाला पर्याय नाही. आमचा मोहीन पटेल त्याला 2 मिनिटात पाडतोय बघा, किती स्टेट असू द्या. तुम्ही एखादा संघ विकत घेऊ शकता, एखाद्या पैलवानला स्पॉन्सरशिप देऊ शकता, एखाद्या पैलवानला मानधन देऊ शकता, पण तुम्ही स्वतः खेळाडू म्हणून यशस्वी होऊ शकत नाही, श्रीमंत किती असू द्या. ही लाल मातीची किमया आहे. त्यासाठी टाक्याचे घाव सोसावी लागतात. हे राहुल आवारे पाठवू द्यायचे. वडील मोठा पैलवान, महाराष्ट्र चॅम्पियन, कुस्ती क्षेत्रात राष्ट्रकुलचं सुवर्ण पदक आणलं. दुष्काळाची गरज छाया असणारा पाटोदा आणि संजय तनपुरेनं पंकज हारपुडेचा पट्टा. संजय तनपुरे त्याचं नाव आहे. टाळ्या करा. अजून एक होऊ द्या झलक. थांबा 1 मिनिट जुने, त्याला हुडी मारू दे एकदा. हुडी त्यांची खासियत आहे. जगात